जुईनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला मनसेने आज भेट दिली आहे। मराठी भाषेसाठी आता मनसे ठिकठिकाणी आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। दररोज अनेक ठिकाणी मराठीला न्याय मिळावा याकरिता मनसैनिक आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। विविध बँक असू दे, पोस्ट ऑफिस असू दे, या ठिकाणी जाऊन मनसेचे पदाधिकारी मराठी भाषेला न्याय द्या अशी मागणी तसेच निवेदन देखील देत आहेत। याच पार्श्वभूमीवरती जुईनगरमधील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेला मनसेच्या शिष्टमंडळाने भेट दिली। बँकेमधील ट्रान्झॅक्शनच्या ज्या पावत्या आहेत त्या इंग्रजी तसेच हिंदीमध्ये आहेत। त्या संदर्भात बँकेचे अधिकारी यांना विचारपूस करण्यात आली। बँकेच्या अधिकाऱ्यांना उजळणीचे पुस्तक देखील यावेळी गिफ्ट म्हणून देण्यात आलं। एका आठवड्यात जर मराठीमध्ये झालं नाही तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी दिलेला आहे। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये सर्व बँकांचे व्यवहार हे इंग्रजी आणि हिंदी बरोबर मराठीत सुद्धा झाले पाहिजे याचा आग्रह धरला होता। आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून सर्व बँकांना शांततेच्या मार्गाचं निवेदन देण्याचे आम्ही सुरू केलेलं आहे। त्याच पद्धतीने नवी मुंबई मनसेने सुद्धा आज जुईनगर इथल्या SBI ब्रांचमध्ये आज इथले जे काही ब्रांच मॅनेजर आहेत जे प्रामुख्याने मराठी आहेत, आम्हाला त्याचा अभिमान आहे, त्यांना आज निवेदन दिलंय। दुर्दैव असं की इथे सुद्धा असणाऱ्या SBI ही एक सरकारी बँक आहे, तरी सुद्धा इथले व्यवहार आपण पाहताय सगळे अर्ज असतील, नवीन अकाउंट काढण्यापासून ते चेक पर्यंत हे सगळे जे अर्ज आहेत ते फक्त हिंदी आणि इंग्रजीत आहे। आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय, आठवड्याभराची मुदत दिली, सोबतच उजळणीचं पुस्तक दिलेलं आहे। आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा असताना आपल्याला हे उजळणीचं पुस्तक होतं ज्याच्यामध्ये मराठी आकडेवारी आहे, ज्याच्यामध्ये क ख ग घ ज्ञ पर्यंतच्या गोष्टी आहेत, बीजगणित आहे, गणित आहे, याची आठवण आज आम्ही दिलेली आहे। दुर्दैव आहे की आतमध्ये प्रवेश केल्यानंतरचे सगळे बोर्ड हे फक्त इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आहे। आम्ही विनंती केली आहे, जर या विनंतीला मान नाही दिला तर आठवड्याभरानंतर मनसे स्टाईल नक्की इथे या ब्रांचमध्ये आंदोलन होईल। आपण ब्रांच मॅनेजर सोबत चर्चा देखील केलेली आहे, काय त्यांना काय संदेश वगैरे काय दिलाय? ब्रांच मॅनेजरांनी उत्तर दिलंय की आमच्या हेड ऑफिसमधून ह्या गोष्टी आलेल्या नाहीयेत। तर आम्ही त्यांना तेही सांगितलेलं आहे की आता आपण ताबडतोब पत्रव्यवहार करा, त्या पत्रव्यवहार केल्यानंतर त्याची प्रत आम्हाला एक द्या। आम्ही सुद्धा SBIचं जे बेलापूरचं हेड ऑफिस आहे तिथे सुद्धा काही दिवसांमध्ये जाणार आहोत आणि त्यांना या गोष्टीची आठवण करून देणार आहोत। इथे आहोत ना, तर आपल्या मराठी भाषेचा आपणच जास्त वापर केला पाहिजे। नाही, तुम्हीच नाही तर इकडे स्टाफ पण सर्वांना तुम्ही सांगा तसं। तुम्ही स्वतः महाराष्ट्रीयन असून तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे। तुमच्या स्टाफला पण सांगायला पाहिजे सर। सगळं कर्नाटकचे आहे, बाकी सगळी महाराष्ट्र